तथागत बुद्धांचा धम्म म्हणजे पंचशील आणि त्यांचा दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजेच अष्टांगिक मार्ग होय. तो पाली भाषेत असल्यामुळे आपण समजून घेतला नाही व आचरणातही आणला नाही. म्हणून पुढच्या पिढीला धम्म मार्गावर नेण्यासाठी घराघरात या पंचशिलाचा जयघोष लोकांच्या कानावर पडावा, यासाठी कवी पी कुमार यांनी त्याचा अर्थ या गीताद्वारे मराठीतून सांगितला आहे. या गीताला कोकिळ स्वर लाभला आहे शकुंतला जाधव यांचा आणि स्वरबद्ध केले आहे निलेश गरुड यांनी. गीताचे बोल आहेत, पिंपळाच्या देवा फुले पांढरी पांढरी वाहू दे. पांढरी
पंचशीली